12वीच्या बोर्ड परीक्षेसाठी आपण एक सिंगल क्वेश्चन शॉर्ट व्हिडिओ पाहणार आहोत. तर आज आपण पहिला प्रश्न पाहणार आहोत की लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. तर लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग तुम्ही न समजता पाठ करता, त्याच्याऐवजी समजून घेऊन जर पाठ केले तर आपल्याला ते व्यवस्थित लिहिता येतील. तर प्रश्न 3 मार्काला विचारला जाऊ शकतो, 2 ला पण 1 ला पण. मग आता बघा, तुमची ही सोनोमीटर बॉक्स मध्ये ही जी तुमची पुली आहे त्याच्यावरून ही दोरी स्ट्रिंग अशी पास होते आणि त्याच्या एका टोकाला हँगर लावलेला आहे, त्याच्यामध्ये मास टाकलेला आहे. तर आता समजा हे मास जर 1500 ग्राम असेल तर त्याचं टेन्शन टी बरोबर mg, म्हणजे टी बरोबर 1500 गुणिले त्याला 980 ने गुणायचं आणि हे टेन्शन टाइम मध्ये झालं. समजलं का? अशा पद्धतीने मासचं टेन्शन तयार करायचं. आता ज्या वेळेस तुम्ही इथं ट्युनिंग व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्स धरता आणि या दोन ब्रिजेस मधलं जे अंतर आहे, तर त्यावेळेस जेव्हा त्या ट्युनिंग फोर्सची फ्रिक्वेन्सी आणि ह्या दोरीची स्ट्रिंगची फ्रिक्वेन्सी मॅच होते तेव्हा तिथे रेझोनन्स घडतो आणि इथला पेपर रायडर उडून पडतो आणि या दोन ब्रिजेस मधल्या लेंथला व्हायब्रेटिंग लेंथ असं म्हणतात. आणि ह्या स्ट्रिंगची जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते तिला n दॅट इज इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला असतो 1/2l अंडर रूट ऑफ टी डिवायडेड बाय स्मॉल m. आता हे जे स्मॉल m आहे ना, हे मास पर युनिट लेंथ आहे, म्हणजे ह्या दोरीची मास पर युनिट लेंथ. समजलं का? मग हा झाला फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला, त्यातले हे एक एक नोटेशन झाले. आता पहिला आहे लॉ ऑफ लेंथ. हा लॉ ऑफ लेंथ काय आहे? तर हा लॉ ऑफ लेंथ असा आहे, n इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हायब्रेटिंग लेंथ व्हेन t and m आर केप्ट कॉन्स्टंट. समजलं का? म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ दी स्ट्रिंग व्हेन टेन्शन अप्लाइड टू दी स्ट्रिंग अँड मास पर युनिट लेंथ आर केप्ट कॉन्स्टंट. म्हणून हे सगळे नोटेशन माहित असणं गरजेचं आहे. कळला पहिला लॉ. आता दुसरा काय दिसतंय तुम्हाला? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि टेन्शन हे एकमेकाच्या स्क्वेअर रूटच्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये बदलतं आणि मग राहिलेले दोन व्हेरिएबल कोण आहेत? एल अँड एम आर केप्ट कॉन्स्टंट. Fundamental frequency of vibrating string is directly proportional to the square root of tension applied to the string when vibrating length of the string and mass per unit length are kept constant. This is called law of tension. आणि तिसरा लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. ही लिनियर डेन्सिटी आहे, मास पर युनिट लेंथचं दुसरं नाव लिनियर डेन्सिटी. मग n इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर रूट ऑफ m. आणि मग आता राहिले कोणते दोन व्हेरिएबल? तर एल अँड टी आर केप्ट कॉन्स्टंट. मग आता बघा, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर रूट ऑफ मास पर युनिट लेंथ और लिनियर डेन्सिटी व्हेन व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ ए स्ट्रिंग अँड टेन्शन अप्लाइड टू दी स्ट्रिंग आर केप्ट कॉन्स्टंट. तुम्हाला ही कन्सेप्ट आवडली का? आवडली असली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.